तर नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. पुन्हा एकदा, नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आणखीन एक व्याख्याची करता येते. नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सगळ्याला पाठ असणारी व्याख्या सुरुवातीची 1 नंबरला जी सांगितली, नामाच्या ऐवजी वापरला जाणारा विकारी शब्द. पण ही सुद्धा महत्वाची व्याख्या आहे, कारण याच्यावरून आपल्याला सांगता येते नामाचा पुनरुच्चार किंवा नामाचा पुनर्वापर. याचा अर्थ काय? नावाचा पुनरुच्चार म्हणजे एकच नाम डबल डबल परत परत येऊ नये यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला सर्वनाम. उदाहरणार्थ, राम हे एक नाम आहे. राम हे नाम आहे. मी म्हणलं राम माझा मित्र आहे, राम आज शाळेत आला नाही, राम उद्या पण येणार नाही, राम बिमार आहे किंवा राम आजारी आहे. इतक्या बऱ्या राम वापरीत नसतात. एकदाच राम माझा मित्र आहे, तो आज शाळेत आला नाही, तो उद्या पण शाळेत येणार नाही कारण तो आजारी आहे. मग राम या शब्दाचा पुनरुच्चार थांबवण्यासाठी आपण तोचा वापर केला, बरोबर आहे का नाही? पण पहिल्यांदा म्हणावं लागलं राम माझा मित्र आहे, नंतर तुम्हाला कळालं तो आज येणार नाही, तो आजारी आहे. मग तो म्हणजे कोण आहे? ते राम. मग या राम नामासाठी आपण तोचा वापर केला, तेच काय? सर्वनाम. राहील लक्षात? म्हणून नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम असं म्हणतात. मग आता मराठीमध्ये अशी काही मूळची सर्वनाम आहेत. परीक्षेत प्रश्न विचारतात मराठीत मूळची सर्वनामे किती? तर उत्तर लिहायचं मराठीमध्ये मूळची सर्वनामे आहेत 9. मराठीत मूळची सर्वनामे किती आहेत? 9. आता एक जण म्हणला कोणते सर ते 9? तर ते पहा. पहिला आहे मी, दुसरा आहे तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. ही आहेत मराठीमधली मूळची 9 सर्वनाम. मी तू तो, हा जो, कोण काय, आपण स्वतः. मराठीतली मूळची 9 सर्वनामे. आता याच्यापेक्षा जास्त आपण परीक्षेत वापरतो, बोलताना वापरतो. मी पासून म्हणतो माझा, माझी, माझे, मला, तुझा, तुझी, तुझे, तुमचा, त्याच्या. हे याच्यापासून बाकीचे बनलेले, पण मूळची सर्वनाम मराठीत 9च आहेत. माझ्या लक्षात आले कोणकोणते? मी तू तो, हा जो, कोण काय, आपण स्वतः. या 9 सर्वनामापैकी परीक्षेत दुसरा प्रश्न विचारतात, लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सांगा. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सांगा. तर उत्तर लिहायचं, लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? 3. बघा कोणता कोणता बदल होतोय. पहिला होतोय तोचा लिंग बदल, तोचा लिंग बदल, ती. लिंग बदल करायचं, ते कसं होईल? तोचा ती, हाचा ही, आणि जोचा जी. तोच ती होते, हाच ही होते आणि जोच जी होते. बस हे तिघच आहेत जे लिंगानुसार बदलतात. त्यानंतर विचारतात परीक्षेमध्ये या 9 सर्वनामावर जे दिसायले यापैकी वचनानुसार बदलणारी सर्वनामे सांगा. तो वचनानुसार बदलणारी सर्वनामे लिहायची 5. वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? 5. वचन म्हणजे अनेक वचन करायचं आपल्याला. उदाहरणार्थ, मीच अनेक वचन होते आम्ही, तूच होते तुम्ही, तोच होते ते, हाच होते हे आणि जोच होते जे. मीच आम्ही, तूच तुम्ही, तोच ते, हाच हे आणि जोच जे. म्हणून वचनानुसार बदलणारी सर्वनामे 5, लिंगानुसार बदलणारी 3. आणि आता ऐका, याच्यात 4 जणांचं नाव अजून आलंच नाही. हे 4 जण कोण, काय, आपण आणि स्वतः. या 4 जणांना म्हणायचं लिंग आणि वचन यानुसार न बदलणारी सर्वनामे. काय? लिंग आणि वचन यानुसार न बदलणारी सर्वनामे किती आहेत? 4. कोणते? कोण, काय, आपण, स्वतः. यामध्ये ना लिंगानुसार बदल होतो ना वचनानुसार. कारण मुलाचं नाव विचारायचं असलं तरी आपण म्हणतो तुझे नाव काय आहे, आणि मुलीचं नाव जरी विचारायचं तुझे नाव काय आहे. म्हणजे काय मध्ये बदल होत नाही लिंगानुसार. ठीक आहे.
मुलगा आला तरी आपण म्हणतो आलात का, आपण आदरातिथ्याने बोलायचं असं. मुलगी आली किंवा स्त्री आली, आलात का आपण, बरोबर आहे. तू कदरलेला असेल तर असे म्हणू शकतो, काय का आलात आपण. चला, मराठीमध्ये मूळची सर्वनाम 9 आहेत. लिंगानुसार बदलणारी 3, वचनानुसार बदलणारी 5, लिंग आणि वचनानुसार न बदलणारी 4. आता सर्वनामाचे प्रकार आहेत 6. सर्वनामाचे प्रकार किती आहेत? 6. सर्वनामाचे प्रकार 6 आहे. पहा, त्या 6 प्रकाराची माहिती तर आपण पाहू, पण त्याच्या आधी आतापर्यंत जे शिकलं जवळपास 7 प्रश्न तयार झाले आपले. किती? 7. त्या 7 प्रश्नाला मी रिवाइज करतो. पहिला प्रश्न, नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला, पहिला प्रश्न, सर्वनाम असे म्हणतात. दुसरा प्रश्न, सर्वनामालाच टिंब टिंब असेही म्हणतात, प्रतिनाम असे म्हणतात. तिसरा प्रश्न, मराठीत मूळची सर्वनामं किती? 9. चौथा प्रश्न, या 9 सर्वनामापैकी लिंगानुसार बदलणारी किती येतं? 3. पाचवा प्रश्न, वचनानुसार बदलणारी, वचनानुसार बदलणारी 5. सहावा प्रश्न, लिंग आणि वचन यानुसार न बदलणारी 4. राईट. आणि 7वा प्रश्न, सर्वनामाचे प्रकार किती? उत्तर 7 प्रश्न आतापर्यंत आपले कव्हर झाले. वन लाईन. आता हे 6 प्रकार कोणते आहेत सर्वनामाचे, त्याची चर्चा आपण करत आहोत. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. पहिल्या प्रकाराचं नाव काय? पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. तिसरा प्रकार संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम. चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम. पाचवा प्रकार अनिश्चित सर्वनाम किंवा यालाच म्हणतात सामान्य सर्वनाम. आणि 6वा प्रकार आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. सांगा, सर्वनामाचे प्रकार किती आहेत? 6. चला, पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. पहिल्या प्रकाराचं नाव आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामाला इंग्लिश मध्ये म्हणतात पर्सनल प्रोनाउन. कोणतं? पर्सनल प्रोनाउन. दुसरा आहे दर्शक सर्वनाम, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. तिसरा संबंधी सर्वनाम, त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन. चौथा प्रश्नार्थक सर्वनाम, इंग्लिश मध्ये म्हणतात इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन. पाचवा आहे अनिश्चित सर्वनाम, इनडेफिनाइट प्रोनाउन. आणि आत्मवाचक सर्वनाम रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आत्मवाचक सर्वनामाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. त्या 6 प्रकाराबद्दल आता आपल्याला माहिती बघायची. कशाला म्हणतात पुरुषवाचक, कशाला म्हणतात दर्शक, कशाला म्हणतात संबंधी, वगैरे वगैरे. तर 6 प्रकारातला पहिला प्रकार आपण स्टार्ट करतोय. त्याचं नाव आहे पुरुषवाचक सर्वनाम. घेऊ. पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम. मराठीमध्ये पुरुष या शब्दाचा अर्थ होतो बोलणारा. 3 मराठीमध्ये पुरुष आहेत. एक असते बोलणारा, एक असते ऐकणारा, आणि एक असते ज्याच्याविषयी बोलायचे आहे असा तो. बरोबर आहे. 2 जण इथेच अवेलेबल आहेत, बोलणारा बी आणि ऐकणारा बी. जो आज आला नाही त्याच्याबद्दल जर आता मी काय बोललो तर तो तिसरा झाला. असे 3 पुरुष आहेत, म्हणून पुरुषवाचक सर्वनामाचे 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे प्रथम पुरुषी. प्रथम पुरुषी पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा आहे द्वितीय पुरुषी. द्वितीय पुरुषी पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषी पुरुषवाचक सर्वनाम. आणि तिसरा आहे थर्ड पर्सन, तृतीय पुरुषी पुरुषवाचक सर्वनाम. पहिल्याला म्हणतात फर्स्ट पर्सन, दुसऱ्याला म्हणतात सेकंड पर्सन, आणि तिसऱ्याला म्हणतात थर्ड पर्सन. तर फर्स्ट पर्सन मध्ये काय काय येते ते ऐकू आपण. बघा, आता प्रथम पुरुषी कोण असते? बोलणारा. त्याला आपण म्हणतो वक्ता. मराठीमध्ये म्हणतात स्पीकर, इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्पीकर. बरोबर आहे. त्याला म्हणतात मराठीत वक्ता. म्हणून बोलणारा, स्वतःविषयी
जी सर्वनामे वापरतो त्याला प्रथम पुरुषी म्हणतात. मग मी माझ्याविषयी बोलताना मी म्हणीन, आणि बाणी आली तर आम्ही म्हणीन, नाही तर आपण म्हणीन. बरोबर आहे का? लय ताण आला तर स्वतः शब्द बी वापरतात काही जण, मी या अर्थानं. बरोबर आहे का नाही? कधी कधी तुम्ही म्हणता ना दुसऱ्याला कायला पाठवायचं, स्वतः जाऊन येतो, स्वतः जाऊन येतो, याचा अर्थ मी जाऊन येतो त्याचं म्हणणं आहे. म्हणून स्वतःचा अर्थ जेव्हा मी होते, आपणचा अर्थ जेव्हा मी होते, तेव्हा सुद्धा ते प्रथम पुरुषी असते. द्वितीय पुरुषी ऐकणारा, श्रोता असते, इंग्लिश मध्ये लिसनर. म्हणून ऐकणाऱ्याविषयी मी बोलत असतो, तुझ्याबद्दल बोलायचं, एक तर म्हणेल तू, नाही तर म्हणेल तुम्ही, नाही तर म्हणेल आपण. हे द्वितीय पुरुषी सर्वनाम पुरुषवाचक. थर्ड पर्सन, आपण दोघ जण एका प्राण्याबद्दल बोलायला, जो प्राणी आज आला नाही त्याच्याबद्दल काय म्हणणार मी, तो आज आला नाही का रे, ती आज आली नाही, आणि 2-4 जण नसतात ती आज आली नाही, तो ती ते, किंवा लय ताण आला इथं बी येते आपण. आता सांगतो याची उदाहरण तुम्हाला, त्याचा वाक्यात उपयोग करू था. कन्फ्युजन फक्त आपण मध्येच आहे, बाकी तर काही नाही. पहिल्यांदा या दोघांची ऐका. पहिलं उदाहरण, मी मंत्रालय पाहिले, मी मंत्रालय पाहिले, किंवा आम्ही सिंहगड पाहिला, आम्ही सिंहगड पाहिला. मी अभ्यास करतो, आम्ही अभ्यास करतो. जे काय असेल, मी आणि आम्ही आले की प्रथम पुरुष. तुझ्याबद्दल, तू केव्हा आलास, तुम्ही कसे आहात, तुम्ही. बरोबर आहे. उत्तर लिहायचं द्वितीय पुरुषी. बरोबर आहे. तो गावाला गेला, ती शाळेत जाते, ते क्रीडांगणावर खेळतात, तो ती ते. इंग्लिश मध्ये ही, शी आणि इट. कोणते उदाहरण, जसं आपण रामा आंबा खातो लिहितो, तसं इथे लिहायचं तो आंबा खातो, ती आंबा खाते, ते आंबा खातात, तो ती ते. म्हणून मी आम्ही, आय आणि वी इंग्लिश, तू तुम्ही यू, तुला बी यूच वापरतात आणि तुम्हीला बी यू वापरतात. तो ती ते, ही शी इट. सहसा इटचा वापर नपुंसकलिंगी नामासाठी केला जातो, बरोबर, न्यूट्रल जेंडर. पण कधी कधी जिवंत माणसासाठी सुद्धा करतात, पण तो चाइल्ड न्यू बॉर्न चाइल्ड पाहिजे. न्यू बॉर्न चाइल्ड म्हणजे नेमका जन्मलेला जन्मदात शिशु असते, त्याच्यासाठी सुद्धा काय वापरतात, इट वापरतात. बरोबर का? जमती जरा आपल्याला तुम्हाला तुम्हाला जमाई, पण तुम्ही सांगू नका काही, ऐकच आहे. आता पहा, आपण इथं बी आपण आणि इथं बी आपण. आता फरक कसा ओळखायचा तिघायतला. आपण प्रथम पुरुषी आहे का, आपण द्वितीय पुरुषी आहे का, आपण तृतीय पुरुषी आहे. जेव्हा आपणचा अर्थ मी असा होतो, तेव्हा ते प्रथम पुरुषी. कधी कधी तू असं बोलतो, किंवा मी म्हणण्यापेक्षा मला तू म्हणतो ना बोलता बोलतास, आपणाला असं जमत नाही. बरोबर आहे का नाही? आणि असं कुठेही कोणाला आपण पाठीत नसतं, आपण खुद जाऊन येत असतो. ते स्वतःसाठी असं वापरते का, जेव्हा बी ते असं म्हणते का, आपणाला असं जमत नाही, आपणच करीत असतो जे करायचं ते, आपणाला असं कोणी सांगू शकत नाही काही बी, त्यावेळेस ते म्हणाले मला या अर्थानं वापरायला. म्हणून ते काय लिहायचं, प्रथम पुरुषी. द्वितीय पुरुषी मध्ये तर उदाहरण आहे. चित्रपटात बी ऐकलं असेल ना, आपण बोलताना आदरात तिथे म्हणतो, बरोबर आहे, आपण आत यावे, आपण आत यावे. दुसरा डायलॉग, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपण आलात म्हणजे तुम्ही, आपण आलात म्हणजे तुम्ही आलात, आम्ही आपले आभारी आहोत. त्याच्यानंतर आपण कसे आहात, आपण म्हणजे तुम्ही, वैयक्तिक बोलायला माझ्याबद्दल नाही, आपण कसे आहात. उत्तर लिहायचं द्वितीय पुरुषी, कारण याचा अर्थ व्हायला तुम्ही, तुम्हाला विचारलं. त्याच्यानंतर तृतीय पुरुषी, कामगारांनी मोर्चा मंत्रालयावर नेला, आम्हाला खाली थांबवले आणि आपण मात्र वर गेले. बरोबर आहे का नाही? सगळे जणांना मंत्रालयात एंट्री नाही, 1000 लोक गेले, 2-4 जणच होते, बाकीचे म्हणले तुम्ही इथं थांबा, आम्ही वरी जाऊन येतो. याचा अर्थ बघा आता ते काय म्हणायचे, कामगारांनी मोर्चा मंत्रालयात नेला, आम्हाला खाली थांबवले ना, आपण वर गेले. आपण म्हणजे ते बरोबर आहे का नाही? किंवा दुसरं उदाहरण जास्त तुला समजण्यासाठी, तिने मला भेटायला बोलावले, आपण मात्र आलीच नाही. याचा अर्थ तिने मला भेटायला बोलवले, आपण मात्र आले नाही, म्हणजे ती. जेव्हा आपणचा अर्थ ती होतो, बरोबर आहे, तेव्हा उत्तर काय लिहायचं, तृतीय पुरुष, थर्ड पर्सन. जेव्हा आपणचा अर्थ आम्ही होतो,
तुम्ही होतो तेव्हा द्वितीय पुरुषी आणि आपणचा अर्थ आम्ही होतो तेव्हा प्रथम पुरुषी. वाक्य दिलं की ओळखीत आहे, ते काळजी करू नका. आपण उद्या गावाला जाऊ, परीक्षेत वाक्य आलं, सांगा काय लिहायचं मला. प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी. आपण उद्या गावाला जाऊ. करेक्ट. आपण उद्या गावाला जाऊ, याच्यात आपण सगळे आलो म्हणजे प्रथम पुरुषी येते. याच्यात तुम्ही अर्थ व्हालाय का, तो अर्थ व्हालाय का, नाही. आपणचा अर्थ आपण व्हायला, म्हणून प्रथम पुरुषी. आपण उद्या गावाला जाऊ. आपण आलात, बरे वाटले. करेक्ट. आपण फार मार्मिक बोलता, आपण फार मार्मिक बोलता. आपण म्हणजे तुम्ही, द्वितीय पुरुष. लगेच ओळखता यायला पाहिजे, प्रथम हे, द्वितीय हे का तृतीय. यालाच म्हणतात पुरुषवाचक सर्वनाम. अखेरीला या सगळ्याचं उत्तर पुरुषवाचक आहे. त्याच्यात कोणता प्रकार, तर मग प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी असं ठरवायचं. ठीक आहे. उदाहरण मी तोंडी सांगितले, घरी गेले रिकाम्या जागा बोल. दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम. इंग्लिश मध्ये आपण याला म्हणतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमोचा अर्थ होते टू शो, म्हणजे दाखवणे. म्हणून व्याख्या आहे पहा. जवळची किंवा दूरची वस्तू, जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला, जवळची किंवा दूरची वस्तू, जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. मग जवळची वस्तू दर्शवण्यासाठी आपण हा, ही आणि हे वापरत असतो. हा, ही, हे. इंग्लिश मध्ये धिस, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर दूरची वस्तू दर्शवण्यासाठी तो, ती, ते वापरतात. दूरची वस्तू दर्शवण्यासाठी तो, ती आणि ते वापरतात, म्हणून यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. मग आता जवळची वस्तू दर्शवण्यासाठी बघा, इथे लिहायला आपण जवळची वस्तू. ही जवळच आहे माझ्या पेन. मी म्हणाल हा माझा पेन आहे, हा टेबल आहे, हा मोबाईल आहे, हा फॅन आहे, हा माझा वर्गमित्र आहे. जवळची वस्तू आहे. हे माझे दप्तर आहे, जवळ असेल तर. आणि लांब असेल तर असं नाही म्हणू शकत ना, लय लांब आहे, दिसणं बी आहे आपल्याला. आपण म्हणतो का ही शाळा आहे, दिसणं बी झाली, काय म्हणावं लागलं, ती शाळा आहे. लांबच्या लांब असं बघावं लागेल. असे लोक बघतात पाहिजे असं टाचावर ते, मग ती म्हणते पाहिजे ते दिसलं का, ते म्हणत ना हे काय रे, हे नाही म्हणत, ते काहून दूर आहे. बरं का. आता म्हणायला काय नाही, तू म्हणशील जवळच्या जवळ हातात पेन आहे, म्हणायला ती पेन आहे, बेकार वाटते. म्हणायला काय अडचण नाही, बरं का. जवळ असेल तर हाय हे वापरतात आणि दूर असेल तर तो, ती, ते वापरतात. मग काहीतरी दर्शवण्यासाठीच आलेलं असते. बघा ना उदाहरण. आता तुम्ही काय म्हणले, बरं का. ही, आता उदाहरण द्यायलो, ही चलाख मुलगी आहे. अंडरलाईन द वर्ड ही. दोन, हे माझे दप्तर आहे. हा माझा वर्गमित्र आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही माझी शाळा आहे. ती किती उंच इमारत आहे, ती किती उंच इमारत आहे. कारण ती तुला दुरून बी दिसायली, म्हणून तू म्हणला ती किती उंच इमारत आहे, ती. असं काहीतरी दर्शवण्यासाठी येते, त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. आता याच्यामध्ये थोडासा ऍडव्हान्स अभ्यास करायचा आपल्याला. हे तर नॉर्मल झालं, काहीतरी दर्शवण्यासाठी. हा माझा वर्गमित्र, ही शाळा आहे, हा टेबल आहे, फॅन आहे, जवळच असल्या. परंतु आता ऐका, कालच्या पेपरमध्ये होतं वाटते, रात्रीच्याच आपण सोडवताना आलं, बरं का नाही. नामाच्या नंतर जर सर्वनाम आलं तर ते बी दर्शक असते. नामाच्या नंतर. उदाहरण देतो तुम्हाला. नामाच्या नंतर कसं येते बघायचं. कालचं उदाहरण कोणतं होतं माहिती आहे, रोहित शर्मा. कालच्या पेपर मधलं उदाहरण, रोहित शर्मा हा चांगला खेळाडू आहे, हा चांगला खेळाडू आहे. तुम्ही याच्या खाली लिहिलं तरी चालते, 4च्या नंतर 5वं वाक्य. रोहित शर्मा हा चांगला खेळाडू आहे. परीक्षेत अंडरलाईन कशाला येणार, हाला. उत्तर लिहायचं भैया डायरेक्ट दर्शक सर्वनाम, काही कचकाची नाही. साने गुरुजी हे विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक होते. किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे, छत्रपती शिवाजी महाराज हे
अखंड महाराष्ट्राचे दैवत आहे. अखंड महाराष्ट्राचे दैवत आहे. अंडरलाईन द वर्ड. वर्ड हे बिंदास लिहू शकतो. याला बी काय दर्शक सर्वनाम. पण आता ऐक, या ऍडव्हान्स कशामुळे म्हणलो होतो इकडे बघ. एक कन्सेप्ट तुझी नवीन क्लिअर होती आता. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, एक तर सुरुवातीला यायला पाहिजे सर्वनाम, नाही तर एक तर नामाच्या नंतर यायला पाहिजे. सॉरी, हो, नामाच्या नंतर यायला पाहिजे. पण जर आता बघा, नामाच्या नंतर आल्यावर दर्शक, पण नामाच्या पूर्वी जर आलं तर त्याला म्हणतात विशेषण. असं व्हायला नको. मग हे सर्वनाम सर्वनाम राहत नाही, ते काय बनतंय, विशेषण बनतंय. मग दर्शक सर्वनाम जर विशेषण बनलं तर त्याला दर्शक विशेषण म्हणतात. फरक बघा, फरक. उदाहरण लिहिलं ते उदाहरण. ही चलाक मुलगी आहे. आता लिहा, ही मुलगी चलाक आहे. ही मुलगी चलाक आहे. उतरल्या विशेषण. हे माझे दप्तर आहे. उदाहरण लिहा, हे दप्तर माझे आहे. विशेषण. फरक लक्षात आहे का? म्हणतो नामाच्या पाठीमागे आले म्हणजे नामाबद्दल माहिती सांगायला. मग नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. कोण माहिती सांगायले? दर्शक सर्वनाम. म्हणून याला दर्शक विशेषण म्हणतात. ही माझी शाळा आहे. ही शाळा माझी आहे. ही शाळा माझी आहे. या 3 उदाहरणामध्ये याचा आन्सर लिहा, दर्शक विशेषण. बघा, 3 गोष्टी इथं आपल्याला क्लिअर झाल्या. एक, जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी जे येते ते दर्शक सर्वनाम असते. दर्शक सर्वनाम हे कधी कधी नामाच्या नंतर बी येऊ शकते. मग परीक्षेत वाक्य आलं तर सांगायचं उत्तर दर्शक सर्वनाम आहे का दर्शक विशेषण आहे, तू सांग. गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. गंगा ही म्हणल्यावर दर्शक सर्वनाम, राईट ना. पण मी जर म्हणलो असतो ही गंगा, दर्शक विशेषण. हा फरक तुमच्या लक्षात पाहिजे. चला मग सोपं आहे. आता काही जणांचा आणखी एक प्रश्न असते नेहमी मला, कोणता माहिती? सर, याच्या आधी बी आपण तो ती ते बघितलं होतो, आठवते का? ते काला बघितलं होतं तरती पुरुष, ते काही दाखवायला आलतं का? बघ बरं, याला तू दर्शक लिहिशील का? बघा, तो गावाला गेला, तो शाळेत जातो. मी असं दाखवलं का तो शाळेत चाललाय? नाही ना, हे दाखवण्यासाठी येते. बरं का? तो पक्षी झाडावर बसला आहे. आता लिहू शकतो दर्शक सर्वनाम, तो पक्षी. नाही तर खरं वाक्य एवढंच होतं, पक्षी झाडावर बसला आहे. आता तू कोणकडे बघणार? पण मी तुला म्हणू लागलो का तो तिकडं पाय, मग तू पाहा ना. असं काहीतरी दाखवायला जावायचं. एसटीतून चालला होते एखाद्या काका मित्रासंग जाते माणूस, चुकून जाताना तो कॉलेज शाळा काहीतरीला, बरोबर आहे का नाही? ती जागा जरी एसटीत म्हणजे खिडकी जोड नसली तरी त्याला म्हणतो बाबा इकडे, तर मग ती माझी शाळा आहे. लहानपणी मी इथंच शिकत होतो. ती दाखवतो का नाही आपण? तसं दाखवण्यासाठी जेव्हा येते ते दर्शक सर्वनाम असतं. उत्सुकतेने दाखवतो. मान्य त्या शाळेमध्ये तू आज सगळ्या शाळाच केल्या, काही वेळ लागला नाही, बरोबर आहे का नाही? त्यामुळे अख्ख्या जीवनाची शाळा झाली आपली. मी पुन्हा एकदा व्याख्या. जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात? दर्शक सर्वनाम. पुढचा घ्या, संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम. आता पहा याची व्याख्या. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविणाऱ्या, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम. किती सोपं आहे, लक्ष. सॉरी, संबंधी सर्वनाम म्हणतात. आता बघा, पाडा पाठ ठेवायचा याचा, म्हणजे दर्शक सर्वनाम येणारच आहे वाक्यात. याचा पाडा बघा नाही. जो, जी, जे, ज्या, ज्याने, ज्याला. जो, जी, जे, ज्या, ज्याने, ज्याला. कविता पाठ. जो, जी, जे, ज्या, ज्याने, ज्याला. संबंधित सर्वनाम. कुठं बी दिसले जचा पाडा, संबंधित सर्वनाम म्हणायचं. आणि जिथं दिसतंय तिथं दर्शक सर्वनाम बी वाक्यात असते. बघा दोघांचा एकमेकांशी संबंध कसा असतो. जो करील तो भरील,
बघा या जोचा संबंध तो सोबत आहे. जो करील तो भरील, अंडरलाईन जो, संबंधी सर्वनाम. जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते, अंडरलाईन द वर्ड जे. ती ओके. तिसरं उदाहरण, ज्याने हे भांडण उकरले. ज्याने भांडण उकरले तो माघार घे. तो माघार घे. तो माघार घे. या वाक्यात आलं ज्याने. 4, ज्याला कर नाही त्याला डर कसली. ज्याला कर नाही त्याला डर कसली. ज्याला कर नाही त्याला डर कसली, अंडरलाईन ज्याला. जो जी जे जा ज्याने ज्याला, यापैकी काही आलं की उतरले याचं संबंधी सर्वनाम. याचा संबंध हे कोणासोबत दाखवते, या समोर येणाऱ्या दर्शक सर्वनामासोबत. कधी कधी अगोदर दर्शक येते नंतर संबंधी येते, असं वाक्य देतोय. पहा, सुरुवातीला दर्शक आला किंवा मग तोंडी सांगतो, हा बघा हा तोच व्यक्ती आहे जो मला काल बागेत भेटला होता. हा तोच व्यक्ती आहे जो मला काल भेटला होता. आपण बोलतो असं. इथं हा काय माहिती, दर्शक सर्वनाम. आणि इथं जो काय माहित आहे, संबंधी सर्वनाम. नेक्स्ट. आता पुढं, कधी कधी जो गायब बी असू शकतो एखाद्यावर, समजून घ्यायचं. उदाहरणार्थ परीक्षेत असं वाक्य आलं, गरजेल तो करील काय. गरजेल तो करील काय. तरी लक्षात ठेवायचं, या वाक्यात लिहिलं नाही पण इथं कंसात आहे जो. पुरे हिंदीमध्ये मन आहे, जो गरजते वो गरजते नाही, तसं वाक्य येतं. म्हणून इथं आहे जो हे समजून उत्तर लिहायचं संबंधी सर्वनाम. आणि लास्ट, जर कोणत्याही सर्वनामाच्या बाद, आता संबंधी सर्वनाम म्हणले तुम्ही याला जो, इथं लिहिले असं जर वाक्य आलं, जो माणूस प्रयत्न करतो तो माणूस यशस्वी होतो. आता जो माणूस याचं उत्तर लिहायचं संबंधी विशेषण. का सर्वनामातले संबंधी विशेषण, कारण सर्वनामाच्या नंतर काय आले, नाव. मग नामाच्या पूर्वी येणाऱ्या शब्दाला आपलं काय ठरले म्हणायचं, विशेषण. मग त्याला दर्शक विशेषण म्हणला, आता याला काय म्हणायचं, संबंधी विशेषण. क्लिअर आहे. कारण संबंधी सर्वनाम विशेषणाचं कार्य करायला, म्हणून त्याला संबंधी विशेषण. सगळ्या कन्सेप्ट संबंधी सर्वनामाच्या सांगितलेल्या आहेत. शेवटी नवीन येणाऱ्यांनी फक्त हा पाडा पाठ ठेवायचा. कुठे दिसलं की संबंधी सर्वनाम, लय लोड घ्यायचा नाही. नेक्स्ट, चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. प्रश्नार्थक सर्वनाम. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. काय व्याख्या आहे? वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. मग प्रश्न विचारण्यासाठी कोणती सर्वनाम वापरतात? कोण, काय, कुठे, कोणाला, कोणता, कसा, किती, वगैरे वगैरे. इंग्लिश मध्ये WH प्रकारचे वर्ड असतात बघा. वेअर, व्हॉट, विच, हुम, हाऊ मेनी असे शब्द जे असतात ते इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असतात. तसं मराठीमध्ये. आणि प्रश्न विचारायचं काम होत नाही. आपल्या जिंदगीत खूप प्रश्न आहेत. प्रश्नच प्रश्न आहेत. बऱ्याच प्रश्नांची उत्तर भेटायच्या आधी आपण जाणार आहे, म्हणजे क्लासहून घरी म्हणजे. एखादा नमुन्यासाठी प्रश्न लिहा, तुला काय पाहिजे. मागता बी आलं पाहिजे बरोबर. त्याचं उत्तर देऊ नको, मी फक्त प्रश्न म्हणतो. देवान तुला विचारलं तुला काय पाहिजे, तर काही गधी लोक आहेत त्याला मागता येत नाही. त्यानं म्हणायला पाहिजे नोकरी, ते दुसरंच मागते. मग त्याला लक्षात यायला पाहिजे नोकरी मिळाल्यावर दुसऱ्या गोष्टी भेटल्या असत्या का नाही. गलथान कार्य करता होता. पण अंडरलाईन कशाला, काय. आणि काही जणांवर ते खाण्याचा विचार घे, ते मला फुटके द्या, आवडीचा आटम आहे, रात्रच्या पोळ्या बरे का, कुस करायचा, शेंगदाणे, मिरच्या मस्त गरम करायचं.
काही जण फेवरेट आठवते. तुला काय पाहिजे. नेक्स्ट, हे अशा प्रश्नांची उत्तर आपण कुठे दिली होती माहिती का नाही? तुमच्या काळात होतं का मला नाही माहिती. स्लॅम बुक नावाचा प्रकार असतो. तो मला मग तुला लिहायचं एकूण एकाचे विचार 10वीच्या नंतर आपण परत भेटणार नसतो म्हणून ते एकूण एकाला द्यायचे, लोक लिहायचे. त्याच्या ह्या प्रश्न होते. तुझे नाव पहिल्यांदा असायचं, नाव काय आहे, मग आपण भरायचं. तुझा आवडता पदार्थ, तुझा आवडता रंग, तुझा आवडता छंद, आणि सगळ्यात बेकार प्रश्न होता लास्टला, तुझं माझ्याबद्दलचं मत काय. त्याला सगळे उत्तर राईट लिहायचं पहिले. हो अमरे, सगळे लिहायचे उत्तर. लास्टच्या ह्याच्यात याचं मत काय लिहा तिथं ताणी असं. बाकीचे असे दंदन लिहायचा. ते आवडता पदार्थ मी आता सांगितलं कुटकी, एकाने लिहिला घुसळ, त्याला उसळ बी म्हणता येत नव्हतं. तवा आता तो हुशार झाला, पण तवा विचार कर काय तवा काय पागल होतो का? तसं नाही रे. पण तेव्हा आपण काय करायचो, आपलं जग जरा साकारात होतं, आपण खेड्याच्या बाहेर आलो नव्हतो, आपल्याला काय माहित होतं. आता माहित झालं तुला पनीर बिनीर काय भानगडी. बरे आपला ठेसा भाकर चटणी काय नाही, भुरक्या चटणीत रटाडावून तेल टाकून चुरून खाल्लेला काला म्या पाहिला तो. दुपारी शाळेतून आल्या, कारण सगळं म्हातारी याला शेताला असायचं, कोणीच नाही. बघायचं काय टोपल्यात, भूक तर लागली होती मरणाच खेळून. मग काय नाही, भाकर होती, चटणी येईल, असं करायचं राईट. लगेच खिडकीत बसून हाणायची. त्याच्या आजूबाजूचे मित्र पाहू लागले, त्याच्या तोंडाला पाणी यायचं. त्याच्यापाशी भाजी होती, पण त्याचं फिक्कन याचं भारी वाटायचं. होतं का नाही असं? आम्ही तिकडं सांगा बांगलादेश. हो, काही जण असं ऐकायला, चटणी. तू लहानपणापासून पालक पनीरच हाणायला आलास का? तुला चटणी माहीतच नाही. तू परभणी जरी आला असला तर हे गावाकडलाच. इथं आल्या ती भाषा बदलली तरी माझा तुझा. तू गावाकडच बघ, महत्व मपलं. आता मी गेल्या तू तसंच बोलतो गावात. ते मपलं शर्ट पडले ते घे. असो, तुला काय पाहिजे याच्यावर विषय निघाला, बरोबर का? नंतर तू कुठे गेला होता, अंडरलाईन कुठे, वेअर. तुम्ही केव्हा आलात, तुम्ही केव्हा आलात. तुम्ही कसे आहात. सध्या तुम्हाला असं विचारणं म्हणजे गुन्हा आहे. तुम्ही कसे आहात याचं उत्तरच देता येत. मजेत बी म्हणता येणार, परेशान बी आहे. तो म्हणायचं मजेत परेशान. बरोबर आहे. तुम्ही कसे आहात सांगू शकतो तू एका शब्दात. मग तोंडापर तुम्ही मजेत जगात नंबर 1. पण तुलाच माहिती मग तुझी बेजारी काय चालू आहे. कारण घरची गावाकडे गेल्या ती असंच ती पाय कुठे गेले. सगळ्यात जास्त त्रास होते. संच लागलं ना, त्याच्या बाद त्याचं झालं बी, झाल्यावर तिचे 1चे 2, 2चे 4 हात झाले. तू जाग्यावर तुला लोक विचारले तू कसा आहे. त्याला काय सांगा मी कसं आहे. ते म्हणाले या तुम्ही आता या, मुझे मेरे हाल पर छोड़ दो. काय, कुठे, केव्हा, कसे, कोणता, कोणाला, कोणी, बरोबर का? हे सगळे काय प्रश्नार्थक सर्वनाम. आणि ओळखण्याची सोपी कोणी भैया, वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येते. त्यामुळे प्रश्नार्थक सर्वनाम चुकण्याची शक्यता कमी. शेवटी एंडिंगला क्वेश्चन मार्क असते, मग लगेच कळते अरे यानं प्रश्न विचारला म्हणून हे प्रश्नार्थक सर्वनाम. ठीक आहे. नेक्स्ट 5वा प्रकार, अनिश्चित सर्वनाम. यालाच म्हणतात सामान्य सर्वनाम. सामान्य सर्वनाम. कोण, काय, लक्ष द्या व्याख्या. कोण, काय, कोणी. नेमकंच बघितलं होतं ना, हे कायसाठी आलते, प्रश्न विचारण्यासाठी. पण आता हे काय म्हणाले का ना, कोण, काय, कोणी ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती नेमकी कोणत्या नामाबद्दल आली आहेत, ती नेमकी कोणत्या नामाबद्दल आली आहेत, ती नेमकी कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे सांगता येत नाही. कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे सांगता येत नाही. हे सांगता येत नाही त्याला म्हणतात अनिश्चित सर्वनाम. नेमकी कोणत्या नामाबद्दल आली आहे हे सांगता येत नाही त्याला म्हणतात अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम.
पुन्हा एकदा व्याख्या. कोण, काय, कोणी ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती नेमकी कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात. अरे इतकं अवघड नाही. तू काय करायचं माहिती का, सगळ्यात सोपी खूण आहे. कळत तर नाहीच कोणत्या नामाबद्दल आली, पण तुला नाही कळालं तर तू बघायचं प्रश्नचिन्ह. बरं आहे का नाही. तुला कन्फ्युज काय होणार आहे, एक त्याचं उत्तर तुला येणार प्रश्नार्थ सर्वनाम, पण प्रश्नचिन्ह नसल्यावर अनिश्चित सर्वनाम. बघा इथं, कोण ही गर्दी, कोण ही गर्दी, अंडरलाईन कोण म्हणतो का प्रश्नार्थ सांगा. शेवटी प्रश्नचिन्ह आहे का नाही, मग लिहा अनिश्चित सर्वनाम. कोणी कोणास हसू नये. आता नेमकं कोणी कोणास हसू नये सांगता येईल का नाही, म्हणून अनिश्चित. कोणीला अंडरलाईन. तिसरा एक कदरलेला कार्यकर्ता काय म्हणला, काय ते एकदा सांगून टाक, काय ते एकदा सांगून टाक. काय सांगायचं मिळत नाही, म्हणून निश्चित नाहीये काय सांगायचं, म्हणून अनिश्चित सर्वनाम. बोलो. चौथं उदाहरण, कोणी यावे कोणी जावे. नेमकं कोणी यावे कोणी जावे पता नाही, आणि ते बी लक्षात येत नसेल तर या तिन्ही वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह नाहीये, म्हणून ते अनिश्चित सर्वनाम आहे. परीक्षेला आलं चौथं पाचवं उदाहरण, त्या पेटीत काय आहे ते सांग पाहू. प्रश्न नाही विचारला, जर तो प्रश्न नसेल तर ते अनिश्चित सर्वनाम. याले बरोबर जशास तसं. बर, एखादं नवीनच येत असं वाक्य आहे का नाही. कोण, काय, कोणी हे सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती नेमकी कोणत्या नामाबद्दल आली आहे ती निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसं लक्षात ठेवायचं रे, प्रश्नचिन्ह नाही का अनिश्चित, प्रश्नचिन्ह आहे का मग प्रश्नार्थ. सहावा प्रकार, आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. जेव्हा आपण या सर्वनामाचा अर्थ, जेव्हा आपण या सर्वनामाचा अर्थ, जेव्हा आपण या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो, स्वतः असा होतो, जेव्हा आपण या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा त्यास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. जेव्हा आपण या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा त्यास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. कोणकोणते आत्मवाचक सर्वनाम बघा रे, आपण, स्वतः आणि नीज. आपण, स्वतः आणि नीज हे येतं आत्मवाचक सर्वनाम. जास्त तर स्वतः येते. बघा आता जेव्हा मी उदाहरण देतो तुम्हाला, आपण जेव्हा येते का तेव्हा आपण नसते. तिकडे आलं तेव्हा आपण कसं होतं, आपण होतं. आपण आला आता मी आपले आभारी होते ना, इथं नाही, याला उन होणं लागते. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे का, ते एका सर्वनामाच्या नंतर येते किंवा नामाच्या नंतर येते. म्हणजे काय येत आहे बघ, तो सुरुवातीला आला का बघा बरं, नाही ना, पण आता बघा, तो आपणहून माझ्याकडे आला, तो आपणहून माझ्याकडे आला, तो आपणहून माझ्याकडे आला, याचा अर्थ तो स्वतःहून माझ्याकडे आला. अंडरलाईन द वर्ड आपणहून. उत्तर लिहायचं आत्मवाचक सर्वनाम. 2. दुसरं उदाहरण, पक्षी निज बाळांसह बागडती. पक्षी निज बाळांसह बागडती. सहसा हा शब्द कवितेत वापरला जातो. निज म्हणजे स्वतःच्या पिलासोबत खेळत आहेत. निज म्हणजे स्वतः. 3. मी स्वतः त्याला पाहिले. मी स्वतः त्याला पाहिले. मी स्वतः त्याला पाहिले. अंडरलाईन स्वतः. उत्तर लिहायचं आत्मवाचक सर्वनाम. आता एकदा बघा मी काय म्हणू लागलो, हे पक्षी नाम आहे का नाही, नामाच्या नंतर आले. तो हे सर्वनाम आहे का नाही, त्याच्या नंतर आले. मीच्या नंतर आले. पण परीक्षेत पाहा काय होते माहितीये का, लक्ष दिलं, मी स्वतः त्याला पाहिले असं वाक्य येते आणि अंडरलाईन येते मीला. पोरग म्हणते हे वाक्य मी कुठं लिहिलेले आत्मवाचक. गलत, रॉंग. कारण अंडरलाईन कशाला आली, मीला. मीला आल्या उतरल्या पुरुषवाचक. स्वतः या शब्दाला अंडरलाईन आली तर लिहा आत्मवाचक.
म्हणून मी स्वतः त्याला पाहिजे. आणि कधी कधी याचे दोन अपवाद बी आहेत. कधी कधी सुरुवातीलाच येते तात्या. इकडे बघा सुरुवातीला कसं येते. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. उतरल्याचं भैया आत्मवाचक सर्वनाम. हे सुरुवातीला इथं काही नसेल आलं, पण जे कोणी वाचायले त्यानं सुरुवातीला स्वतःला ठेवायचे इकडं. म्हणून जगात सगळ्याला लागू होते. कारण नियमान जे वाचायले ते काय म्हणणं, ज्याला स्वर्ग बघायचा आहे ते मी ठेवी नाही. तर स्वर्ग मला पाहायचा म्हणले मला लागत मी स्वतः मना बी वाटेल. पण जीवनातलं अंतिम सत्य येते बरे का, याला नाही भ्यायचं. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. स्वतः टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. उतरल्या आत्मवाचक सर्वनाम. चला मग परीक्षेत वाक्य आलं. त्याने आपणहून गुन्हा कबूल केला. त्याने आपणहून गुन्हा कबूल केला म्हणजे स्वतःहून न. उतरल्याचा आत्मवाचक. म्हणून आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. वाचा, पहा आणि लक्षात ठेवा, दुसरा काही इलाज नाही. किती प्रकार बघितले आपण? सर्वनामाचे 6 प्रकार. आता हे नावं टाकताना याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं, पण आता बऱ्यापैकी माहिती झालेली आहे की बाबा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. मराठी 3 पुरुष आहेत, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुषी. दर्शक सर्वनाम, जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम म्हणतात. संबंधी सर्वनाम, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. कोण, काय, कोणी ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती नेमकी कोणत्या नामाबद्दल आली हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा अनिश्चित सर्वनाम. आणि जेव्हा आपण या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा आत्मवाचक सर्वनाम. ओके, हे होते सर्वनामाचे 6 प्रकार. सर्वनाम आपल्या इथं येईल होते. याच्यावर आपण नाम आणि सर्वनाम या दोघांवर एकत्रित पेपर घेऊ, तेव्हा आपल्याला कळेल किती कळाले. आता वळूत आपण गणिताकडे.